तेव्हा ते पाणी पाहिजे त्याच्यामध्ये. नाही कधी दिलं फेकून. मग तुला मी सांग करायला गवत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मळ्यात आलो होतो आणि हे जे आपण भाजीला ड्रिप केलं होतं ना, तर ते ड्रिप आपल्याला आता गोळा करायचं आहे. हे बघा, हे पैप बारीकले ड्रिप आहे. तर आता गहू करायला वावर तयार करायला लागेल ना, त्याच्यामुळे म्हणलं हे ड्रिप गोळा करून घेऊ. आणि गायांना पण गवत न्यायचं आहे. गवत तसं भरपूर आहे. तर तुमची वहिनी इथं बसेल, तर वहिनी गवत काढणार आहे आणि मी हे ड्रिपचे आहे ना ते गोळा करणार आहे. काय म्हणती? हा, काय म्हणली? मग कोण काढणार आहे? हा, कोण काढणार आहे गवत? अय इकडे बाय बरं, इकडे पाय ना. मग कोण काढणार आहे गवत? तर बघा मित्रांनो, तुमची वहिनी आता ड्रिप गोळा करणार आहे आणि ड्रिप कसं काढते ते सुद्धा माहिती नाही. काढलं मला वाटतं जमलं काहीच विषय नाही. तू गोळा करते का ड्रिप ना? अय असं नाही करायचं. हा, यास व्यवस्थित कर मस्त बरं का. गुड्या काढ्या नाही पाडल्या पाहिजे. ते नाळे कशा पसरायले पाय, पुढच्या वेळेस पसरावं लागते, व्यवस्थित ठेवावं लागेल ते. तर मित्रांनो, तुम्ही म्हणशात वहिनी बोलत का नाही, तर सकाळी आमची भांडणं झाली, त्याच्यामुळे ती थोडी नाराज आहे. काही नाही, संध्याकाळ बहुत होऊन जाईल कोड. नवरा बायको चालूच आहात तुम्हाला माहितीच आहे, त्याच्यामुळे ती आता बोलू नाही राहिली. नाही तर बोलायचा विषय म्हणला ना, बोलण्याच्या बाबतीत तिचं कोणी तोंडबिंड धरू नाही शकत. तसं बोलता तर भरपूर येत तिला, आणि तोंडसुद्धा दाखवायला आता ती नाही म्हणते. हे बघा किती छान गोळा करू राहिले बघा. तोंड दाखव ना. तोंड दाखव ना. बघा मित्रांनो, तोंडसुद्धा दाखवून नाही राहिली एवढी ती आता नाराज आहे. कसं माहिती आहे का? अय हुशार, इकडं बाय ऐक, तिकडं बांधेले त्याच्यामध्ये पाणी आहे, तिकडून सोडून ये. इकडून गोळा करीत गेलं का ते पाणी निघत जाईल आणि मग ते गोळा करता येईल. अलग लक्षात यावं. हे पाणी दिसतं का? पाणी टिपकतं पाय, या बाय पाणी त्याच्यामध्ये. हां, तिकडून सोडून येतावर सगळ्यांना सोड आणि मग गोळा कर वाटलंच तर. तुला सोपं गवत काढा राहील. गवत काढते का? अय थांब, मी आलो तिकडं. तर मित्रांनो, तिचा रागला डेंजर आहे तुम्हाला माहिती आहे. पण मग काही नाही, थोड्या दिवसापुरतं राहील तो. संध्याकाळ पोहतं, त्याच्यानंतर आपोआप शांत होऊन जाईल. नाही झाल्यावर मग आपल्याला माहिती का शांत करायचा असतो तो, बरोबर आहे की नाही? तर बघा मित्रांनो, हे गवत पण आपल्याला काढायचं आपल्या गायांना. गवत असं छान गवत झालंय. तर गवत पण तिला म्हटलं तू गवत काढतं, ती ऐकून नाही राहिली. ती म्हणते मी नाही काढणार, तिला हे सोपं काम वाटतं, हे करायचं आहे. तर बघू आता. तिचं असं म्हणणं आहे, तुम्ही किती गवत काढते हे पाहते, तुम्हाला लय बोलता येईल म्हणा, लय बळी येईल म्हणा. मला बळी येईल म्हणजे काय? हां, हात चालायला लागले, ते कामच हात चालवते, मी तोंड नाही चालवत. मग तोंड चालवण्याशिवाय होईल का? हां, डोग्या तू इकडे काला आला? डोग्या आला इकडं. ऐक ना, तू गवत काढ, मी गोळा करतो. काय गरज नाही, काढ किती गवत काढते मी पाहते. सगळ्या सोडून घे मग, आणि व्यवस्थित ड्रिप गोळा कर बरं का. व्यवस्थित ठेवायला लागेल ते, परत पुढच्या वेळी आम्हाला पसरवता येईल असं. हां, समजलं का? तुमचं काम करा ना तुम्हाला. मी मा काम करणारच आहे, पण तुला सांगू राहिली व्यवस्थित कर. हां, तर बघा मित्रांनो, तुमची वहिनी एकदम भारी अशी कामाला बी लागली आहे. खूप काम करते ती बिचारी, त्याचा काही वाद नाही. आपण काय म्हणते नाही, काम नाही करीत ती, करते. पण मग कसं आता घरोघरी मातीच्या चुली राहते, तुम्हाला तर माहितीच आहे.
बरोबर आहे का नाही? काय काम नाही करत मी, आहे तर बसून खाते. वर पाहून बोल, वर पाहून बोल, वर पाहून बोल, वर बोल आता बोल. मी आयतच बसून खाते ना, कोण काम करत आहे? तर मित्रांनो तिचं असं म्हणणं आहे ती आईतं बसून खाती. मैडम आपका क्या कहना है इस माइक में जल्दी बताइए. हो व्यवस्थित सोड आणि व्यवस्थित गोळा कर हा, बरं का? ऐ तर मित्रांनो मी पण आता गवत काढायला बिलगतो, कारण गायांना गवत नाही लागल. तर ही इथं काम करल, आपण आपलं काम करू. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा मित्रांनो तुमची वहिनी किती भारी काम करून राहिली. वहिनीला तोंड दाखवायचं नाही. बघा बघा वहिनी लाजू राहिली बरं का. असं कसं ऐ असं कसं फेकायचं नाही. अगं सगळं खराब करून टाकशील तू. ऐ ते ऐ ड्रीप गोळा करणार गुड्या आणि ते सगळे त्याला तसंच आहे. तू काम कर मग ऐक, तू गवत काढ मी गोळा करत. मग कोण काढी? मी गवत काढून तू एक नाही सुईची गोळा करी ना. हा नीट तर गोळा कर ना, ती सगळ्या गोड्या पडून राहिल्या खराब होऊन जाईल तसं. मग ते पाय बरं, त्या गोड्या सगळ्या गोड्या दिसते त्याला. हा ते पाणी त्याच्यामध्ये यावं पाहिलं का? पाय किती पाणी त्यावा ते गोळ्या पाडल्या त्याच्यामध्ये पाणी निघणार नाही, सगळं पाणी त्याच्यात राहील आणि ते न्यायला लय जड जड लागल. घरी पण न्यायचं ते नाही ठेवायचं. तेव्हा ते पाणी पाहिजे त्याच्यामध्ये. कधी दिलं फेकून. मग तुला मी सांग करायला गवत गोळा कर रे, गवत काढतो तू ऐकून राहिली. तर बघा मित्रांनो वाईटाकून डायरेक्ट फेकून दिलंय ते. एवढं सोपं काम नाही कोणतंच. तिला सोपं काम दिलं होतं, तू गवत काढ, ती ऐकत नव्हती. मग मी तुला काय सांगत होतो? हा मी तुला काय म्हणत होतो? मग धार लाव. तू काय म्हणते मारा तिकडं, राव तिकडंच. याच्यावरून तुला काय समजलं का? याच्यावरून तुला काय समजलं का? तुझा जो राग होता, अहंकार होता ना, तो तुलाच नाटला आता. तू जर त्याला धारबीर लावून आली असती तुझं काम सोपं झालं असतं. मला काय दार लावता येते काय? मग माझ्याकडे दे म्हणलं होतं ना तुला. हा तू का मग ऐकलं नाही मावाला? मी तुला सांगलं म्हणतो तर मी गोळा करतो ट्रिप, तुझे तू गवत काढ, सोपं काम कर. घे व्यवस्थित गवत काढ आता, उपटून घे. मी घेतो गोळा करून ते ट्रिप, बरं का? आणि तो तू गोळा केला असतं का? मग का नाही? हा मला इकडं बाय मला जेतं मग कार फेकून दिलं तोंडवर काढ बरं. तुम्हाला जेतं तुला येतं का? हां ज्या त्याचं काम ज्या त्यांनी करावा. तू आणलं पितीन काय तारा घरी ती? हा आवर हा घ्या असं चोचीने काढ, नाही तर घर जाऊन खुरपं घेऊन ये. मी दवर रे गोळा कर जाय. मग येडून यावं ना एक येळा बिळा बाई जाय बाई. मी गोळा करत तवर मस्त टाईम लागला मग काढ तसंच. तर मित्रांनो आपलं ड्रीप गोळा करून झालं आहे आणि आता मी चाललो आहे घरी. हे बघ इथं ड्रीप गोळा करून ठेवलं आहे. आता ते न्यायला मी येईल नंतर. मला लय कंटाळा आला आता घेऊन जायला.
तर तुमची वहिनी केली गवत घेऊन पुढं, कारण आरू उठला होता. तर मित्रांनो, आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. बाय.